ग्रामीण भागामध्ये शाळेपासून 5 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या मुलामुलींना शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जाण्यामध्ये त्यांचा वेळ जाऊ नये आणि त्यांच्या अभ्यासावर कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून कर्जत जामखेड मतदारसंघातील मुलामुलींना सायकल वाटप करण्यात आलं आहे। हे वाटप करताना कुठलाही भेदभाव केला गेला नाही। तो कुठल्या समाजाचा आहे, त्यांनी मतदान केलं आहे का असं न पाहता मुलामुलींचा अभ्यासावरती परिणाम होऊ नये म्हणून विविध संघटनांच्या माध्यमातून आम्ही मुलांसाठी 14,000 सायकलीचं वाटप केलं आहे। अजून 2 टप्प्यात हे सायकल वाटप केलं जाणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय। रोहित पवार यांच्या मतदारसंघात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या हस्ते मुलांना सायकल वाटप करण्यात आलंय। प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड। जे मुलं मुली 3 किलोमीटरपेक्षा जास्त पायी चालत शाळेत जातात आणि शाळेत चालत गेल्यामुळे थकतात, अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, आईवडिलांची मदत घरी गेल्यानंतर ते करत असतात आणि मग मेन जो विषय म्हणजे अभ्यासाचा त्याच्यात लक्ष न लागल्यामुळे येत्या काळामध्ये त्यांना अडचणी शैक्षणिक येऊ शकतात। ते हेतूतून मग काही सेवाभावी संस्था, माझी काही कंपनी असेल, CSRचा फंड असेल, याच्यातून आत्तापर्यंत आपण 14,000 सायकली दिलेल्या आहेत आणि त्या सायकली देताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही। जसं संतांनी आपल्याला शिकवण दिलेली, कुठलाही भेदभाव तुम्ही करू नका। त्याच पद्धतीने मला कोणी मतदान केलं आहे नाही केलं आहे, कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या धर्माचा, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त मुलांच्या भवितव्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून 14,000 सायकली आत्तापर्यंत दिलेल्या आहेत आणि तिसरा टप्पा हा लवकरच 3-4 महिन्यानंतर परत एकदा आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आणणार आहोत। एकंदरीत काल अजित पवार बोलले तुम्ही मी निवडणूक लढवणार नाही, पण त्याच्या आज युटर्न घेतला आहे, काहीतरी त्यांनी जोरजबरदस्ती आहे तर नाही सांगता येणार नाही। आता एका बाजूला त्यांनी स्टेटमेंट केलं होतं की सुप्रियाताईंच्या विरोधात सुमित्रा काकींना लढवायला नको पाहिजे होतं आणि लगेचच दुसऱ्या दिवशी ते वेगळं स्टेटमेंट करतात जायच्या बाबतीत आणि आज तिसरं। आता हे का खरं तर होतं आहे हे आपल्याला सांगता येणार नाही। याला कारणीभूत दादा आहेत का ती एजन्सी आहे, ती येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल। आज महाविकास आघाडीची बैठक झाली, उद्धव साहेबांच्या मनात आहे किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार ठरवतील तो मुख्यमंत्री असेल असं कोण म्हणलं? उद्धव ठाकरे नाही, हे बघा, हे महायुतीचे जे सर्व नेते ते मुद्दामून महाविकास आघाडीमध्ये कुठं अलबेल नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करतात। खरं तर त्यांच्याच गोटामध्ये अलबेल नाही, हे योजनेचं नावसुद्धा चुकीचं घेतात आणि त्याच्यामध्ये फाईल एकामेकाचे ते अडवतात। आता आदरणीय पवारसाहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही सगळे एकत्र बसून योग्य असा निर्णय मुख्यमंत्रीपदाचा घेऊ। काँग्रेसने सांगितलं, आता उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा सांगितलं। त्यामुळे समजूतदारपणा हा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे, महायुतीच्या नेत्यांकडे नाही। त्यांना फक्त काय पडले तर लाडकी खुर्ची योजना एवढंच त्यांना कुठेतरी पडलं असं आपण म्हणावं लागेल। दादा, काल रामगिरी महाराजांनी एक स्टेटमेंट केलं होतं। रामगिरी महाराज मोहम्मद पैगंबरांवर आज त्याचे पडसाद उमटत आहेत। नाशिकमध्ये 2 गटात एक कट कर